भारताला सापडलेल्या या नैसर्गिक वायूच्या साठाची नेमकी माहिती काय आहे, हा साठा कुठे सापडला आणि त्याचा भारताला किती फायदा होऊ शकतो हे सगळं जाणून घेऊया. नमस्कार, मी रोहित हजारे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कोल्हापूर पॉलिटिक्स. सुरुवातीला पाहूया नेमका विषय काय आहे, हा शोध कसा लागला आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने जाहीर केले की भारताच्या विजयपुरम 3 या विहिरीमध्ये नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. ही जागा अंदमानच्या किनाऱ्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. किनारीपट्टीजवळ विहिरीमधील ड्रिलिंग करणे तुलनेत सोपे असते, मात्र ही विहीर खोल समुद्रात असल्याने काम अधिक आव्हानात्मक होतं. तसेच ज्या ठिकाणी गॅसचा शोध लागला आहे तिथे समुद्राची खोली सुमारे 355 मीटर खोल आहे, मात्र त्या ठिकाणी तब्बल 1900 मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्यात आलं आहे आणि त्यानंतर हा साठा सापडला आहे. म्हणजेच हा साठा समुद्राच्या एकदम खोलवर सापडला आहे, जिथे जिथे पाण्याचा काही नामशेष नाही. तसं पाहिलं तर भारताला अशा प्रकारचा शोध पहिल्यांदाच लागलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सप्टेंबरमध्ये ह्याच भागात विजयपुरम 2 या विहिरीत नैसर्गिक वायूचा शोध लागला होता. तसेच आणि आत्ता विजयपुरम 3 मध्येही गॅस सापडल्यामुळे या परिसराचे महत्त्व हे अधिक वाढलेलं आहे. तसेच विजयपुरम 2 ही विहीर अंदमानच्या किनाऱ्यापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे समुद्राची खोली जवळपास 295 मीटर असून तब्बल 2650 खोल इतक्या मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर हा आपल्याला वायू सापडलेला आहे. तसेच त्या ठिकाणी मिळालेल्या गॅसच्या नमुन्यामध्ये सुमारे 88% मिथेनचे प्रमाण आढळले आहे. मिथेनचे प्रमाण म्हणजे काय? नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण किती आहे याला फार मोठं महत्त्व आहे. कारण का, हे प्रमाण जास्त असल्यास त्या वायूचे व्यावसायिकदृष्ट्या उत्खनन हे अधिक फायदेशीर ठरते. तसेच आता विजयपुरम 2 नंतर विजयपुरम 3 या गॅसमध्येही सापडलेल्या अंदमानच्या या भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचे साठे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण का, या साठ्यांचा शोध भारताने अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे. भारताला आयात करणाऱ्या इंधनाची शक्यता ही कमीत कमी होऊ शकते आणि भारत हा स्वावलंबी देश बनू शकतो. खरं तर अंदमान परिसरात हायड्रोकार्बनचे साठे असू शकतात अशी चर्चा अनेक वर्षापासून होते, पण हा परिसर हायड्रोकार्बन समृद्ध भूभागीय पट्टा मानला जातो. अंदमान बेटाच्या उत्तरेला म्यानमार तर पूर्वेला थायलंड आणि इंडोनेशिया आहेत. या देशांनी आधीच या भागात तेल आणि वायूचे साठे शोधून काढले आहेत. भारताने मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यास उशिरा सुरुवात केली. भारताच्या हायड्रोकार्बन पॉलिसीमध्ये अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून अंदमान निकोबार परिसरात खोल समुद्रात उत्खनन चालू आहे. तसेच ऑइल इंडिया लिमिटेड आणि ONGC सुद्धा या कंपन्या समुद्रातील तेल आणि वायू साठ्यांचा शोध घेत आहेत. हे देखील त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. भारताला यापूर्वी विविध ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे मिळाले आहेत. मुंबईजवळ अरबी समुद्रातील हे भारतातील सर्वात मोठी सागरी तेल आणि वायू उत्पादन करणारं क्षेत्र आहे. त्याचा शोध सुमारे 1974 मध्ये लागला आहे. सध्या या क्षेत्राचे संचालन ONGC करून केले जाते आणि येथे दररोज 1.3 लाख बॅरेल्सचा अधिकही कच्च्या तेलाचे उत्पादन होते. याशिवाय आंध्र प्रदेशातील कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये तसेच आसाम आणि राजस्थानामध्ये तेलाचे साठे हे खूप प्रमाणात आढळून आलेले आहेत. मात्र अंदमानमध्ये सापडत असलेल्या नवीन साठे हे भारताच्या ऊर्जा स्रोतासाठी हे एक मोठं खजिना बनणार आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर मानलं जातं. भारतासाठी हा शोध एवढा महत्त्वाचा का आहे? कारण भारत हा कच्चे तेल, LPG आणि इतर पेट्रोलियम पदार्थांसाठी भारत हा खूप मोठ्या प्रमाणावर इतर आखाती देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे देशाची गरजेपेक्षा 75% कच्चे तेल हे आयात केलं जातं. त्यामुळं देशाचा पैसा हा खूप सारा कच्च्या तेलामध्ये विदेशांकडे पुरवला जातो. त्यामुळे भारत हा जगातील कच्च्या तेलाचा दुसरा क्रमांकाचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे तिथे भारताचे खूप सारे पैसे हे वाया जात असतात. नैसर्गिक वायूमध्ये बोलायचं झालं तर भारत हा 50%हून अधिक वायू परदेशातून आयात करतो. तसेच यामध्ये कतारचा वाटा सर्वाधिक आहे. 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताने 27 दशलक्ष मेट्रिक टन LNGची आयात केली होती. या मोठ्या आयातीमुळे भारताची व्यापार तूट ही वाढते आणि डॉलर्समध्ये व्यवहार होत असल्याने रुपयावरही दबाव येतो. यामुळेच भारत आता हा परदेशावर अवलंबून राहण्यापेक्षा
स्वतःचे तेलसाठे आणि वायूसाठे शोधण्यावर भर देत आहे. तसेच अंदमानमध्ये सुरू असलेले उत्खनन हे ह्याच धोरणाचा एक भाग आहे. एकूणच पाहता अंदमानच्या समुद्रात पुन्हा एकदा नैसर्गिक वायूचा साठा सापडणे ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे आणि यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वायूचे साठे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सरकारकडून या परिसरात आणखी उत्खनन केले जाणार असून भविष्यात आणखी मोठे शोध लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे पुढील काळात अंदमान भारताच्या ऊर्जा सुरक्षेचं नवीन केंद्र ठरतं का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तसेच तुम्हाला यावर काय वाटतं, तुमच्या क्रिया या आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तात्पुरतं एवढंच. सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र कोल्हापूर पॉलिटिक्सला धन्यवाद.